सोशल मीडियावरती सध्या रेडीमेड रांगोळ्या बनवण्याचा खूप ट्रेंड सुरू आहे. ते बघून तुम्हाला पण अशा सुंदर रेडी रांगोळी बनवायची इच्छा होते का? पण कुठून सुरुवात करायची, बेसिक काय, काहीच माहिती नाही. काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये रेडीमेड रांगोळी कशी बनवायची, कोणत्या टिप्स आणि ट्रिक वापरायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा. स्वागत आहे तुमचं आपल्या पूजा मार्केट या युट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी लागणार आहे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 175 मायक्रॉनचा OHP शीट आणि 175 मायक्रॉनचा जर तुम्हाला भेटत नसेल तर 100च्या पुढचे कितीही मायक्रॉनचे OHP शीट तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला जी डिझाईन बनवायची आहे ती प्रिंट आउट मी इथे ती डिझाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. परमनंट मार्कर पेन, कोणत्याही कलरचा मार्कर पेन चालेल. 1 आणि 6 नंबरचा पेंटिंग ब्रश, सोबतच आपल्याला फॅब्रिक ग्लू लागणार आहे. फेविकॉल यूज करायचा नाही. त्याच्यानंतर आपल्याला रांगोळी व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करण्यासाठी रंगोली स्ट्रेनर लागणार आहे. रांगोळी व्यवस्थित सगळ्या गाळून घेण्यासाठी गाळणी आणि त्याच्यानंतर एक छोटासा बाउल किंवा बॉटल घ्यायची आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला फॅब्रिक ग्लू आणि पाण्याचं सोल्युशन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर पाणी आणि आपल्याला OHP शीट पेपरला चिटकवण्यासाठी मास्किंग टेप. तर इथे तुम्ही बघत असाल मास्किंग टेपच्या मदतीने मी OHP शीट आपल्या प्रिंटआउटवरती चिटकवून घेतलेला आहे आणि परमनंट मार्कर पेनने याच्यावरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित 6 डिझाईन ड्रॉ करून घेतलेले आहेत. आणि इथे तुम्ही जर तुमच्याकडून ह्या डिझाईन आउटलाईनच्या बाहेर गेले असतील तर तुम्ही जे आपले नेल पेंट रिमूव्हरचे कॉटन पॅड असतात त्याने ते इझिली रिमूव्ह करून पुन्हा ती डिझाईन व्यवस्थित बनवू शकता. आता तुम्ही म्हणाल की मध्येच का जागा सोडली आहे, तर तुम्ही ते बघत असालच माझा OHP शीट खराब झालेला, त्याच्यामुळे मी तिथे काढलेलं नाही. आणि हे जे तुम्हाला स्वस्तिक आणि लक्ष्मी पावलं दिसत आहेत ती आहेत ती मी एका कस्टमरला ती बनवून दिलेली होती. त्याच्यानंतर 60% फॅब्रिक ग्लू आणि 40% पाणी अशी कन्सिस्टन्सी आपण फॅब्रिक ग्लूची ठेवलेली आहे. आणि मैत्रिणींनो, हे जर तुम्हाला डिटेलमध्ये परफेक्ट कन्सिस्टन्सी बनवायची असेल तर आपल्या चॅनलवरती याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. फक्त 2 मिनिटाचाच तो व्हिडिओ आहे. इथे आय बटनमध्ये त्या व्हिडिओची मी लिंक देते. तो व्हिडिओ एकदा तुम्ही नक्की बघा. म्हणजे तुमचं सोल्युशन जर परफेक्ट बनलं तरच तुमची पूर्ण रांगोळी परफेक्ट बनणार आहे. त्याच्यामुळे तो व्हिडिओसुद्धा एकदा नक्की बघा. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघतच असाल व्हिडिओमध्ये की छोट्या पोर्शनमध्ये मी फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे. आणि 2 वेगवेगळे कलर, मी ग्रीन कलरचे एक लाईट शेड आणि लाईट ग्रीन प्लस डार्क ग्रीन कलर मिक्स करून हे शेड वापरलेले आहे. हे दोन्हीपैकी कोणतं कॉम्बिनेशन छान दिसतं हे चेक करण्यासाठी मी हे वापरलेलं आहे. पण मला जे डार्क ग्रीनवाला आहे ते आवडलं, त्याच्यामुळे बाकीकडे मी तेच कॉम्बिनेशन यूज केलेलं आहे. आणि हे डिझाईन व्यवस्थित सुकली का हे चेक केलं आणि त्याच्यानंतरच त्याच्या शेजारची जी डिझाईन आहे ती कंप्लीट करायला घेतलेली आहे. इथे तुम्ही बघत असाल फॅब्रिक ग्लू लावताना मी खालच्या भागातून आधी फॅब्रिक ग्लू लावलेला आहे आणि त्याच्यानंतरच जो वरचा ग्रीन कलरचा पार्ट आहे तिथे फॅब्रिक ग्लू लावलेला आहे. स्प्रेड करताना ही रांगोळी आधी ग्रीन कलरच्या पार्टमध्ये मी टाकलेली आहे आणि त्याच्यानंतरच उरलेल्या भागामध्ये ही रांगोळी स्प्रेड केलेली आहे. आणि ही रेड कलरची रांगोळी खूप बारीक असल्यामुळे हाताने ती स्प्रेड केलेली आहे. तुम्हाला त्याचं टेक्स्चरसुद्धा समजतच असेल. त्याच्यानंतर एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढलेली आहे आणि जो 1 नंबरचा आपला ब्रश आहे तो सुक्या ब्रशने हलक्या हाताने आउटलाईनच्या बाहेर गेलेली आणि या ग्रीन कलरच्या रांगोळीवरती ओव्हरलॅप झालेली रांगोळी सुक्या ब्रशने हलक्या हाताने काढून घेतलेली आहे. सेम आता उरलेल्या भागामध्ये सुद्धा आपण अशाच रांगोळी व्यवस्थित स्प्रेड करणार आहोत. एक लक्षात घ्यायचं की ज्या ठिकाणी आधीचा पार्ट आपल्याला झालेला आहे त्या ठिकाणी आधी रांगोळी स्प्रेड करायची आणि त्याच्यानंतरच उरलेल्या भागामध्ये रांगोळी स्प्रेड करायची. आणि OHP शीट झाकताना सुद्धा सगळ्या रांगोळ्या आपल्या डिझाईन झाकून गेलेल्या पाहिजेत, नाहीतर ते रांगोळी ओली असली तर ती आपल्याकडून प्रेस करताना निघून जाऊ शकते. म्हणून पूर्ण आपली जी OHP शीट आहे ती कम्प्लिटली झाकून ठेवायची आहे. नंतर OHP शीट टाकून कापडाच्या मदतीने व्यवस्थित प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढायची आहे. आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला शेजारची डिझाईन लगेच कंप्लीट करायची नसेल तर तुम्ही अल्टरनेट डिझाईन सुद्धा कंप्लीट करू शकता. जसं इथे तुम्ही बघत असाल आता इथल्या पेटल्स ज्या आहेत तर त्या सगळ्या मी एकदमच कलर करत नाही तर अल्टरनेट डिझाईन कंप्लीट करत आहे. कारण इथे आपल्याला 2 वेगळे कलर द्यायचे आहेत म्हणून. तर इथे आधी मी वरच्या भागामध्ये व्यवस्थित फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर येलो कलरच्या पार्ट शेजारी लावून घेतलेला आहे. पण ऑरेंज कलरची रांगोळी जेव्हा स्प्रेड केली तेव्हा आधी येलो कलरच्या पार्टमध्ये आधी रांगोळी स्प्रेड केली आणि नंतर उरलेल्या भागामध्ये म्हणजे काय, आणि ही रांगोळी अशी वरच्या दिशेने आपल्याला झटकून काढायची आहे. आणि म्हणजे काय होईल, एकमेकांवरती हे कलर ओव्हरलॅप होणार नाही. सुकलेले असेल तर जास्त चिटकत नाही, पण जी खालची रांगोळी आपली ओली असते त्याच्यावरती जर ओव्हरलॅप झालं तर ते काढणं जरा मुश्किल होतं. सेकंड लेअर फर्स्ट लेअरमध्ये ते झाकून जाऊ शकतं सेकंड लेअरमुळे, पण सेकंड लेअरमध्ये आपल्याला ओव्हरलॅप झालेली रांगोळी पटकन काढता येत नाही किंवा त्याचे छोटे छोटे जे पार्टिकल असतात ते राहतात. त्याच्यामुळं
व्यवस्थित झटकून काढायचे आहे. आणि इथे माझ्याकडून फॅब्रिक ग्लू जास्त झाल्यामुळे ऑरेंज कलरची रांगोळी वरून सुद्धा मला पुन्हा एकदा स्प्रेड करावं लागली, कारण वरून टाकलेला OHP शीट सुद्धा त्या रांगोळीत एक्स्ट्रा झालेल्या फॅब्रिक ग्लूने ओला झाला, त्याच्यामुळे पुन्हा थोडीशी रांगोळी मी त्याच्यावरती टाकली आणि हे लेयर व्यवस्थित सुकू दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतरच त्याच्या शेजारचे जे आता पेटल्स राहिलेले आहेत तिथे मी व्यवस्थित फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे. इथे सुद्धा फॅब्रिक ग्लू लावताना मी कसं फॅब्रिक ग्लू लावलेला आहे हे तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती तुम्ही काम करा. तर इथे तुम्ही बघत असाल रांगोळी स्प्रेड करताना मी आधी बाहेरची बॉर्डर कंप्लीट केली आणि त्याच्यानंतर मधल्या पोर्शनमध्ये उरलेल्या भागामध्ये ही रांगोळी व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेली आहे. छोटा पोर्शन आहे म्हणून मी इथे हाताने स्प्रेड केलं. कधी कधी रंगोळी स्ट्रेनरने सुद्धा मी स्प्रेड करते. आणि अशा सगळ्या रांगोळ्या कंप्लीट झाल्यानंतर अर्धा तास हे डिझाईन व्यवस्थित सुकू द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतरच सेकंड लेअर इथे आपण अप्लाय करायचा आहे. आणि हा सेकंड लेअरमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, इथे आपण शेजारची डिझाईन लगेच कंप्लीट करणार नाही, तर अल्टरनेट डिझाईन कंप्लीट करणार आहोत, म्हणजे एकमेकांवरती रांगोळी ओव्हरलॅप होणार नाही. तर इथे आपण ग्रीन कलरपासून स्टार्ट केलेला आहे. फक्त तेवढेच पोर्शनमध्ये मी फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर वरून व्यवस्थित रांगोळी तेवढेच पोर्शनमध्ये टाकलेलं आहे. सगळ्या डिझाईन्सला मी असंच करून घेतलेलं आहे. येलो कलरच्या पोर्शनमध्ये रांगोळी मी स्प्रेड केलेली नाही, ते आपण हा ग्रीन कलर सुकल्यानंतर वापरणार आहोत. आणि आता आपण अल्टरनेट डिझाईन कंप्लीट करणार आहोत. त्याच्यासाठी आपण जो ऑरेंज कलरच्या पेटल्स आहेत तिथे आपण व्यवस्थित फॅब्रिक ग्लू लावून घेत आहोत. या ऑरेंज कलरच्या पार्टमध्ये आपल्याला पूर्ण पेटलला सगळीकडे आपल्याला फॅब्रिक ग्लू लावावा लागलेला आहे. इथे तुम्ही लक्ष द्या, हे मी का सांगते हे तुम्हाला नेक्स्ट पिंक कलरच्या पेटल्सला फॅब्रिक ग्लू लावताना लक्षात येणार आहे. तर इथे आपण व्यवस्थित पेटल्सला फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे. आणि हो मैत्रिणींनो, सेकंड लेअरमध्ये सुद्धा 60% फॅब्रिक ग्लू आणि 40% पाणी अशीच कन्सिस्टन्सी घ्यायची आहे बरं का. त्याच्यानंतर आता इथे मी पिंक कलरच्या पेटल्सला तुम्हाला कलर करून दाखवत आहे. तर इथे तुम्ही बघत असाल ह्या पिंक कलरचं टेक्स्चर वेगळं असल्यामुळे इथे थोडासा मी एका पॉईंटवरती ब्रश टेकवल्यानंतर ती आपोआपच सगळीकडे स्प्रेड होत आहे. त्याच्यामुळे दोन्ही कलरचं टेक्स्चर वेगळं असल्यामुळे असं होतं. त्याच्यामुळे कलरचं टेक्स्चर लक्षात घेऊनच फॅब्रिक ग्लू लावायचं आहे, नाहीतर मग जास्त फॅब्रिक ग्लू लावल्यावर रांगोळी जास्त चिटकेल आणि त्याच्यानंतर त्याचे पॅचेस पडायला लागतात. त्याच्यामुळे कलरचं टेक्स्चर लक्षात घ्या आणि त्याप्रमाणेच फॅब्रिक ग्लू यूज करायचा आहे. आणि व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी फक्त 2च डिझाईनचं हे करून दाखवत आहे. त्याच्यानंतर येलो कलरच्या पार्टमध्ये फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे. तो कलर दुसऱ्या कलरवरती ओव्हरलॅप होईल म्हणून मी असं डायरेक्टली ते पलटी केलेलं आहे, म्हणजे तो कलर कोणत्याच कलरवरती ओव्हरलॅप होणार नाही. आणि इथे हा जो रेड कलर आहे तिथे मला तो कलर व्यवस्थित वाटत नव्हता, सगळं सेमच दिसत होतं, म्हणून मी इथे नेव्ही ब्ल्यू कलर यूज केलेला आहे. सेकंड लेअरमध्ये आपण कलर चेंज करू शकतो जर आपल्याला कोणता बदलायचा असेल तर, हा आपला बेनिफिट आहे. त्याच्यामुळे मी इथे हा कलर यूज केलेला आहे. आणि मैत्रिणींनो, खिडकीतून ऊन आल्यामुळे व्हिडिओची क्वालिटी जरा कमी झालेली आहे. हे माझ्या लक्षात आलं नाही, व्हिडिओ एडिट करताना लक्षात आलं, त्याच्यामुळे मला त्याच्यासाठी माफ करा की व्हिडिओची क्वालिटी जरा खराब दिसत आहे, कुठे लाईट कुठे डार्क असं दिसत आहे, त्याच्यासाठी खरंच सॉरी. दुसऱ्या डिझाईनमध्ये तुम्ही बघत असाल, जेव्हा आपण फॅब्रिक ग्लू लावल्यानंतर रांगोळी स्प्रेड करतो त्याच्यानंतर तिथे एक वेगळी डिझाईन तयार होत आहे. ती डिझाईन खूप छान दिसत आहे. जे आपण कोयरीसारखा आकार दिलेला आहे त्याच्यापेक्षा ही रांगोळी स्प्रेड केल्यानंतर जी डिझाईन बनत आहे ती सुद्धा खूप छान दिसत आहे. अशी सुद्धा तुम्ही डिझाईन बनवू शकता, अशी सुद्धा रांगोळी खूप सुंदर दिसेल. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हाला या दोन्हीपैकी कोणती डिझाईन जास्त आवडते हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मैत्रिणींनो, मी रेडी रांगोळी बनवण्यासाठी वापरत असलेल्या सगळ्या प्रोडक्टची लिंक सुद्धा इथे टॅग प्रोडक्टमध्ये दिलेलीच आहे. तिथून तुम्ही ते सगळं प्रोडक्ट नक्कीच ऑर्डर करू शकता. आणि हा आपला सेकंड लेअर कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा अर्धा तास व्यवस्थित ह्या डिझाईन सुकू द्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतरच याच्यावरती आपण ब्लॅक कलरने व्यवस्थित बॉर्डर आखून घ्यायची आहे ॲक्रिलिक कलरने. आणि एक्स्ट्राचा जो OHP शीट आहे तो कट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी ते दाखवलेलं नाही. तर अशा प्रकारे आपली सुंदर अशा रेड रांगोळी तयार झालेल्या आहेत. तुम्हाला या डिझाईन्स कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि हाईप दोन्ही सुद्धा करा. तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशा सुंदर रेडी रांगोळी बघण्यासाठी शिकण्यासाठी आपल्या पूजा मार्कडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.